विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चॅप्टर आहे सेमीकंडक्टर, या सेमीकंडक्टरचा आज आपण पुन्हा एक इम्पॉर्टंट टॉपिक टीच करणार आहोत, तो म्हणजे लॉजिक गेट्स अँड देअर टाइप्स. पुन्हा एकदा लक्ष द्या, लॉजिक गेट्स अँड देअर टाइप्स. हेडिंग टाका, व्हॉट इज मीन बाय लॉजिक गेट. व्हॉट इज मीन बाय लॉजिक गेट अँड स्टेट देअर टाइप्स. What is mean by logic gate? LOGIC, logic gate, and state their type. Okay. आधी तुम्हाला लॉजिक गेट म्हणजे काय याची डेफिनेशन लिहायची आहे, त्यानंतर त्याच्या टाइप्स लिहायचे आहे आणि वन बाय वन एका एका टाइपला आपल्याला मग एक्सप्लेन करायचं आहे. तर नेमकं लॉजिक गेट म्हणजे काय होते तुम्ही बघत असणार. जे तुमचा सीपीयू आहे कॉम्प्युटर, या कॉम्प्युटरला ऑनली दोन व्हॅल्यू नोज आहे, 0 आणि 1. कॉम्प्युटर फक्त 0 आणि 1 याच कंडिशनवर चालते, बरोबर. म्हणजे ट्रूथ टेबल जो असतो आपला ऑन किंवा ऑफ, ऑन किंवा ऑफ. ओके. आफ्टर दॅट लॉजिक गेट्स मध्ये टाइप्स आहे, जसा की अँड गेट जर म्हटलं मी AND अँड गेट, तर अँड गेट मल्टिप्लिकेशन साठी यूज होतो. ऑर गेट जर म्हटलं तर ऑर गेट ऍडिशन साठी यूज होतो. असे टाइप्सचे आपण गेट सुद्धा बघणार आहोत. बट त्याआधी नेमकं लॉजिक गेट म्हणजे काय. लॉजिक गेट म्हणजे असं आपलं डिजिटल सर्किट जे वर्क करते लॉजिकल रिलेशनशिपवर बिटवीन इनपुट अँड आउटपुट. इनपुट आल्यावर आपल्याला आउटपुट काय भेटणार याची जे रिलेशनशिपवर वर्क करते, अशा डिजिटल सर्किटलाच आपण लॉजिक गेट म्हणतो. आधी डेफिनेशन लिहा. द लॉजिक गेट इज अ डिजिटल सर्किट. द लॉजिक गेट इज अ डिजिटल सर्किट which work according to relationship between input and output. लिहिलं विद्यार्थी मित्रांनो, बिटवीन इनपुट अँड आउटपुट. त्याखाली लिहिजा, त्याखाली टाइप्स ऑफ लॉजिक गेट. टाइप्स ऑफ लॉजिक गेट. फर्स्ट, नॉट गेट, NOT, नॉट गेट. सेकंड, AND, AND gate. Third, NAND, NAND, NAND gate, NAND gate. Fourth, OR gate. Fourth काय, OR gate. And last 5, NOR, NOR, NOR gate. नॉर गेट. यामध्ये एक छोटासा कन्सेप्ट सांगून देतो. जे आपले गेटचे टाईप आहे 5, या 5 टाईप पैकी ज्या गेटची स्टार्टिंग N पासून होणार, ज्या गेटची स्टार्टिंग काय होणार N पासून, त्यावर आपल्याला बार द्यावा लागतो. ज्या गेटची स्टार्टिंग कशापासून होणार आपली N पासून होणार, त्यावर काय द्यावा लागतो आपल्याला बार, किंवा तो असतो आपला निगेशन पॉइंट. कोणता पॉइंट असतो, निगेशन पॉइंट. आता जेव्हा मी वन बाय वन एक एक एक्सप्लेन करणार तेव्हा सांगतोच. नॉट गेट, अँड गेट, नॅन्ड गेट, ऑर गेट, नॉर गेट. यामध्ये एन कुठे कुठे आहे, N, N, N.
3 गेटच्या स्टार्टिंगला n आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर मी अँड गेटची डायग्राम काढली, ही राहणार अँड गेटची डायग्राम, ए बी आणि आउटपुट राहणार ए इंटू बी. कारण अँड गेट काय करतो, हा मल्टिप्लाय करतो. अँड गेट काय करतो, दोन इनपुटला तो काय करणार, मल्टिप्लाय करणार. कधी कधी विद्यार्थी डायग्राम कसे काढतात, हे इथून डायग्राम काढतात. या डायग्रामला 0 मार्क्स भेटणार, एकही मार्क्स भेटत नाही. तुम्हाला इनपुट यावरूनच असेच द्यावे लागणार. सो ए बी लक्षात ठेवायचं, अँड गेट मल्टिप्लाय करतो, ऑर गेट ऍडिशन करतो. अँड गेट मल्टिप्लाय करतो, ऑर गेट ऍडिशन करतो. हा अँड, आणि हा जर मला नॅन्ड जर करायचा असला तर अँड तर आपण ऑलरेडी ड्रॉ केला आहे. इथे तुम्हाला निगेशन पॉइंट घ्यावा लागतो. नॅन्ड साठी इथे काय घ्यावं लागतं, निगेशन पॉइंट, आणि इथे द्यावा लागतो आपल्याला बार. काय द्यावा लागतो, बार. हे जस्ट मी तुम्हाला फक्त बेसिक सांगितलं. मध्ये जर स्टार्टिंगला n असला तर तुम्हाला निगेशन पॉइंट द्यावा लागतो. हे आधी तुम्ही 5 गेटचे नाव लिहिले. फर्स्ट नंबर 1 हेडिंग टाका, नॉट गेट. नंबर 1 नॉट गेट. नाउ सी ऑन द बोर्ड, नॉट गेट. n आला ना. नॉट गेट तुमचा असा गेट आहे विद्यार्थी मित्रांनो, का तिथे एकच इनपुट असतो आणि एकच आउटपुट असतो. डायग्राम, इनपुट आहे ए, आउटपुट आहे ए, बट नॉट असल्यामुळं त्याचा होणार बार. तर इनपुट ए तर आउटपुट झाला तुमचा ए बार. त्यानंतर ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल, इनपुट आउटपुट. इनपुट आहे आपला ए, आउटपुट आहे आपला ए बार. ओके. दोनच कंडिशन असू शकते, एक तर ऑन असन तर ऑफ होणार, ऑन असन तर ऑफ होणार, किंवा ऑफ असन तर ऑन होणार. म्हणजेच 1 0, 1 आणि 0 हे इनपुट आहे. एक तर ऑन राहू शकते किंवा ऑफ राहू शकते. तर इनपुट 1 0. जर 1 असलं तर 1 चा बार काय होणार, 1 चा बार 0, 0 चा बार 1. कंडिशन निगेशन आहे ना. इनपुट जर 1 असलं तर आउटपुट 0 होणार, आणि इनपुट जर 0 असलं तर आउटपुट 1 होणार. का बरं असं, कारण याचा काय आहे, निगेशन आहे. तर इनपुट 1 तर आउटपुट 0, इनपुट 0 तर आउटपुट 1. त्यानंतर ऑपरेशन, हे पण लिहून दाखवावं लागते, तेव्हाच मार्क्स भेटतात. फर्स्ट कंडिशन, इफ input a equal to 1, if input a equal to 1, then output y equal to, then output y equal to काय आहे, 0. सेकंड, if input a equal to 0, हे बघून घ्या. if input a equal to 0, then output y equal to 1. आधी डायग्राम ड्रॉ करायची, त्यानंतर ट्रूथ टेबल नंतर ऑपरेशन, नॉट गेट फिनिश. कोणते पण 2 गेट तुम्हाला 3 मार्कासाठी विचारतात. ओके, दिस इज अवर फर्स्ट गेट, नॉट गेट. राईट डाउन दिस फास्ट.
नेक्स्ट गेट आहे विद्यार्थी मित्रांनो आपला अँड गेट, AND. टाका हेडिंग अँड गेट आणि बोर्डकडे लक्ष द्या. सेकंड वन अँड गेट. अँड गेटची आधी डायग्राम ड्रॉ करू. हा झाला आपला अँड गेट. इनपुट, दोन इनपुट ए आणि बी आणि आउटपुट, इनपुट दोन ए आणि बी आणि आउटपुट एकच, पण आउटपुट मध्ये हा मल्टिप्लाय देतो म्हणजे y इक्वल टू येणार a इंटू बी. ओके, दोन इनपुटचा मल्टिप्लाय करतो. ट्रूथ टेबल इनपुट आउटपुट, इनपुट दोन आहे, आउटपुट एकच आहे ए इंटू बी. इनपुट दोन, एक ए आणि एक बी. बघा टेबल कसा बनवत आहोत. आता कंडिशन बघा कशा कशा येणार. 1 1 0 0 हे तर तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. दोन इनपुट असले तर 1 1 0 0 1 0 1 0. चेक करून बघा. पहिले दोन्हीही इनपुट दिले, त्यानंतर एकाला इनपुट दिला, एकाला नाही दिला. म्हणजे पहिल्याला दिला, दुसऱ्याला नाही दिला, मग पहिल्याला नाही दिला, दुसऱ्याला दिला आणि मग दोघांना पण इनपुट नाही दिला. इतक्याच कंडिशन होऊ शकते. फक्त 4 कंडिशन होऊ शकते, त्याच्यात वरतक 5वी कंडिशन होऊ शकत नाही. दोघांना इनपुट दिला, दोघांना पण नाही दिला, पहिल्याला दिला, दुसऱ्याला दिला नाही, पहिल्याला नाही दिला, दुसऱ्याला दिला. आणखी कोणती 5वी कंडिशन येऊ शकते का? बिलकुल नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं. 1 1 0 0 1 0 1 0 आणि गेटला दोनच व्हॅल्यू माहित आहे, एक 0 आणि एक 1. सॉल्व करा. 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0. सॉल्व केलं. 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 into 1 0, 0 into 0 0. Now operation. First, if input A equal to 1 and B equal to 1, then output y equal to 1. यावरूनच लिहायचं आहे. हे तुम्ही पण लिहू शकता ऑपरेशन. इफ इनपुट A इक्वल टू किती आहे 1 and B equal to 0, then output y equal to 0. ट्रूथ टेबल बघायचा, ऑपरेशन लिहायचं. इफ इनपुट A इक्वल टू 0, इफ इनपुट A इक्वल टू 0 and B equal to 1, then output y equal to 0. नंबर 4 तर तुम्ही लिहू शकताच. इफ इनपुट A equal to 0 and B equal to 0, then output y equal to 0. Okay, write down this fast. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला टॉपिक होता, जो आपण आता टॉपिक टीच केला, हा टॉपिक होता आपला अँड गेट. त्यानंतर नंबर 3 नॅन्ड गेट. नॅन्ड गेट म्हटलं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मी फक्त इथे n ऍड केला. इथे जर n आला, नॅन्ड गेट आहे ना, म्हणजेच अँड गेटला निगेशन पॉइंट आहे. नॅन्ड गेट म्हणजेच काय? अँड गेटला निगेशन पॉइंट. तर इथे येणार आपला निगेशन पॉइंट. दिला निगेशन पॉइंट. निगेशन पॉइंट दिल्याबरोबर इथे बार येणार, A इंटू B बार. म्हणजे जर 1 असलं तर 0 येणार, 0 असलं तर 1 येणार.
इनपुट ऍज इट इज राहणार आपला 1 1 0 0 1 0 1 0, बट आउटपुट काय आहे आपला A इंटू बी बार. तर बघा कसं चेंज होणार. 1 इंटू 1 1, लक्ष दे जा. 1 इंटू 1 1, बट 1 चा बार काय होणार 0. 1 इंटू 0 1 इंटू 0 0, बट 0 चा बार 1. म्हणजे जे या दोघांचं मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर येणार ते आपलं निगेशन होणार, म्हणजे रिव्हर्स होणार. 1 आलं तर 0 0 आलं तर 1. असं का बरं? कारण निगेशन पॉइंट असल्यामुळे इथे बार आला. 0 इंटू 1 0, 0 चा बार 1. 0 इंटू 0 0, 0 बार 1. Then operation. If input A equal to 1 and B equal to 1, then output Y equal to किती आहे 0. If input A equal to 1, B equal to 0, then output Y equal to 1. ऑपरेशन लिहिणं खूप इझी आहे, ट्रूथ टेबल वरूनच लिहावं लागते. If input A equal to 0, B equal to 1, then output Y equal to 1. 4 नंबर तुम्ही लिहू शकता. If input A equal to 0 and B equal to 0, then output Y equal to 1. Today's topic finish. Write down fast.